एक महत्त्वाची बातमी, संघटित गुन्हेगारांची टोळी चालवणाऱ्या वाल्मिक कराडला जामीन देऊ नये अशी मागणी सरकारी वकिलांनी केली। कराड आणि त्याच्या टोळीकडून मला धोका असल्याचा फोन सरपंच संतोष देशमुखांनी मुलगी वैभवीला केला होता, असं वकिलांनी कोर्टात सांगितले। उर्वरित सुनावणी उद्या होणार आहे। कायदा आहे त्याच्या अंतर्गत जे ट्विन टेस्ट म्हणतो, जे सेक्शन 21(4) त्याच्यानुसार ट्विन टेस्ट सॅटिस्फाय करणं किंवा त्याच्यावरती त्यांनी सबळ असे कारण न्यायालयासमोर देणं गरजेचं आहे, जे की त्यांनी दिलेले नाही आहेत। आणि याच्यामध्ये अनेक असे पुरावे आहेत, वस्तुस्थितीजन्य असतील, बाकी सर्कमस्टन्शियल असतील, बरेचसे पुरावे आहेत, ज्याच्या आधारे प्रथमतः किंवा प्राथमिक दर्शन याच्यामध्ये श्री वाल्मिक कराड हे दोषी दिसतात। त्यामुळे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा ही न्यायालयाकडे आपण विनंती केलेली आहे। आता पुढील सुनावणी उद्या ठेवलेली आहे। जे काही आज फिर्यादीच्या वतीने युक्तिवाद झाला त्याचा प्रतिवाद उद्या होणार आहे न्यायालयासमोर, आणि तो उद्या न्यायालयासमोर होईल। त्याच्यानंतर निर्णयासाठी प्रकरण राखू। आता बातमी आहे मुंबईतून। पवई आयआयटी परिसरात विद्यार्थ्यांची गर्दी झाल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली। कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमामुळे पवई आयआयटी मेन गेट येथे वाहतूक कोंडी झाली होती। ही दृश्य पाहतोय। पवई आयआयटी परिसरातली विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने त्याचा फटका वाहतुकीला बसलेला आहे। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या परिसरात पाहायला मिळाली। बातमी, शरद पवार गटाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष तुषार कामटे यांनी अजित पवार यांची भेट घेतली। पिंपरी चिंचवड निवडणुकीबाबत अजितदादांना आमचा प्रस्ताव दिल्याचं कामटे यांनी म्हटले। हा प्रस्ताव पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता। त्याच्यामध्ये आम्ही आमचा प्रस्ताव दिलेला आहे। येणाऱ्या दिवसात आपल्याला ते समजेल। महानगरपालिका निवडणूक ही आपण सोबत लढली तर जो भ्रष्टाचारी भाजप आहे त्याला आपण थांबवू शकतो। त्या भाजपच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी मी दादांना प्रस्ताव दिला। करून दाखवलंय हे अभिमानानं सांगूया या नाऱ्याची घोषणा केली जाणार आहे। यावरच आता शिंदेंच्या शिवसेनेनं टीका केली आहे। खाऊन दाखवलंय हे अभिमानाने सांगूया असं व्यंगचित्र प्रसिद्ध करत शिंदेंच्या सेनेनं ठाकरेंच्या सेनेला डिवचलेलं आहे। कोणी केलंय? कुठली शिवसेना? शिवसेना एकच, उद्धव बाळासाहेब ठाकरे। लुटून चोरून नेणारी शिवसेना होऊ शकत नाही। कितपर्यंत तुम्हाला कोणी दिली आहे, त्याचा कसा अपमान होतोय संविधानाचा ते आम्ही बघतोय। बातमी आता नवी मुंबईमधून आहे। ठाकरेंचे 3 माजी नगरसेवक आज शिंदेंच्या सेनेत जाणार आहेत। माजी नगरसेवक मनोहर कृष्णा मडवी शिवसेनेत जाणार असल्याचं कळतंय। मडवी यांच्यासोबतच काँग्रेसचेही 2 माजी नगरसेवक शिंदेंच्या सेनेत पक्षप्रवेश करतायत। MK मडवी यांनी विधानसभा निवडणूक ठाकरेंकडून लढवली होती। MK मडवींमुळे नवी मुंबई मनपामध्ये शिंदेंची ताकद वाढणार आहे।